आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पवित्र पोर्टलवर विथ इंटरव्ह्यू आणि उर्दू माध्यम कन्वर्ट राउंड संदर्भात जे इथे महत्त्वाच्या सूचना आलेल्या आहेत त्याची आज आपण इथे सविस्तर माहिती घेणार आहोत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून विथ इंटरव्ह्यू मराठी माध्यमाचं जे राउंड आहे आणि उर्दू माध्यमाचं एक राउंड आहे. तर ते दोन्ही राउंड संदर्भात नेमक्या सूचनांमध्ये काय आहेत आणि आता पुढील जी प्रक्रिया ती कशी होणार आहे त्याची सविस्तर माहिती आज आपण इथे घेणार आहोत. शिक्षक पद भरती संदर्भात जे इन्फॉर्मेशन बुलेटिन पवित्र पोर्टलवर आलेलं आहे त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा विथ इंटरव्ह्यू संदर्भात निर्णय जे घेण्यात आलेला आहे किंवा त्याबाबतची जे सूचना आहे ते देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, 13/10/2023चं जे जी-आर आहे त्यानुसार जर तुमची निवड एकदा जाहिरातीमध्ये आलेले जे जाहिराती आहेत टप्प्यांमध्ये, तर त्यामध्ये जर तुमची निवड झाली असेल आणि पुन्हा नव्याने येणारे जे जाहिराती आहेत तर त्यामध्ये जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला वरच्या गटासाठी तुम्ही पात्र आहात, अशा प्रकारचा तो शासन निर्णय आहे आणि त्यानुसार शिक्षण आयुक्त साहेबांनी इथे कारवाई करण्याची सूचना दिलेली आहे. जर मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह म्हणजे विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू हे दोन्ही जे प्रकार आहेत ते स्वतंत्र आहे. म्हणजेच मित्रांनो, त्यांचे जाहिराती देखील वेगळे होते, टॅब देखील वेगळा होता आणि त्यानुसार स्वतंत्र याचे पसंतीक्रम मान्य आयुक्त साहेबांनी उमेदवारांच्याकडून घेतलेले होते. तर आता ज्या उमेदवारांची निवड विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये झाली असेल आणि त्यांना जे इथे विथ इंटरव्ह्यूला जायचं असेल तर त्यांना वरच्या गटासाठी जाता येणार आहे. म्हणजेच तुम्ही एक एक्झाम्पल म्हणून इथे बघा की 6 ते 8 मध्ये जर तुम्ही प्रथम निवड यादीत किंवा समांतर यादीमध्ये जर तुमची सिलेक्शन विदाऊट इंटरव्ह्यू या प्रकारच्या संस्थांमध्ये झाली असेल, म्हणजे जिल्हा परिषद, नपा, मनपा किंवा खाजगी संस्था विदाऊट इंटरव्ह्यू यामध्ये जर तुमची 6 ते 8 वर निवड झाली असेल आणि आता तुम्हाला विथ इंटरव्ह्यूमध्ये जर 9 ते 10, 11, 12 या गटावर जायचं असेल तर तुम्हाला ते जाता येणार आहे. कारण त्यांचं म्हणणं आहे की विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट हे दोन्ही वेगळे प्रकार आहेत आणि त्यांचे स्वतंत्र इथे पसंतीक्रम होते. जाहिराती देखील त्यांचं म्हणणं आहे की ते स्वतंत्र आहेत. त्यामुळे तुम्हाला जे वरच्या गटासाठी इथे विथ इंटरव्ह्यू करिता जाता येणार आहे आणि त्यासाठी तुम्ही यापूर्वी जे इथे पसंतीक्रम लॉक केलेले आहेत त्यामुळे पुन्हा पसंतीक्रम जे तुम्हाला घेण्याची इथे काहीच आवश्यकता नाही. मात्र आता त्यांचं म्हणणं आहे की जर ज्या उमेदवारांची विदाऊटमध्ये यापूर्वी शिफारस झालेली आहे आणि त्या उमेदवारांना जे इथे आता विथ इंटरव्ह्यूला ते जाण्यास इच्छुक नाहीत, तर त्या उमेदवारांना इथे एक ऑप्शन्स आहेत की तुम्हाला जे इथे पवित्र पोर्टलवर लॉग इन करायचं आहे आणि तुम्ही जे पसंतीक्रम यापूर्वी दिलेले आहे तर त्यामध्ये तुम्हाला जे इथे गुणवत्तेनुसार पुढील पात्र उमेदवारांची संधी नाहक हिरावल्या जातील. कारण कसं आहे की ज्या उमेदवारांनी इथे यस नो सिलेक्ट केले नाही त्यांचं म्हणणं आहे की इथे आम्ही तुमचा कोणताही विचार करणार नाही. तुम्हाला जे इथे तुमची पसंतीक्रम बाबतची जे काही इच्छुकता आहे ते तुम्हाला दर्शविणे अनिवार्य आहे. म्हणजेच मित्रांनो, तुमची जर विदाऊटमध्ये सिलेक्शन झालं असेल आणि आता मुलाखतीसह तुम्हाला या निवड प्रक्रियेमध्ये जर जायचं असेल तर तुम्हाला यस नोचं तिथे ऑप्शन दिलेलं आहे. तुम्हाला ते यस नो करायचं आहे. त्यानंतरच तुमचा पुढील प्रक्रियेसाठी इथे विचार केला जाणार आहे. त्यांनी इथे अनिवार्य केलेलं आहे. तुमची इच्छुकता यस आहे तर यस करायचं आहे, नो असेल तर तुम्हाला नो करायचं आहे. बरेच उमेदवार जे विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन झालेले आहे त्यांना आता विथ इंटरव्ह्यूला जाण्याची गरज नाही. मात्र त्यांनी पसंतीक्रम फेब्रुवारीमध्ये लॉक केले होते तर त्यांना लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तिथे नोचं ऑप्शन आहे, ते नोचं ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. जेणेकरून आपले इतर जे बांधव आहेत त्यांचं देखील कुठेतरी सिलेक्शन होईल आणि जे मेरिट आहे ते कुठेतरी कमी होईल. कारण नाहक त्यांना जे इथे त्यांची संधी जाणार नाही. आता जे उमेदवार मुलाखतीसह निवड प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यास इच्छुकता कोणत्याही जे तुम्ही पोर्टलवर ते जर दर्शवणार नाही तर अशा उमेदवारांचे फेब्रुवारी 2024 मध्ये मुलाखतीसह म्हणजेच विथ इंटरव्ह्यू या प्रकारातील यापूर्वी तुम्ही नोंद केलेले पसंतीक्रम पुढील प्रक्रियेसाठी विचारात घेतले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. कारण तुम्हाला जे इथे तुमची इच्छुकता दर्शवायची आहे, तुम्हाला भाग घ्यायचा आहे किंवा नाही. आणि हा जो सुविधा असणार आहे ते तुम्हाला काल रात्रीपासून सुरू करण्यात आलेली आहे 12 तारखेपासून. तर 15 तारखेपर्यंत तुम्हाला ते करता येणार आहे आणि वरील प्रकारे कारवाई केल्यामुळे शासन निर्णयातील जे तरतुदी आहे केवळ इच्छुक उमेदवारास त्याच्या पात्रतेनुसार वरच्या गटासाठी सहभागी होतील आणि मुलाखतीसह राऊंडसाठी इच्छुक नसलेले उमेदवारांची शिफारस व्यवस्थापनाकडे होणार नाही. त्यामुळे त्यांच्याऐवजी अन्य अभियोग्यताधारकांची शिफारस होऊन नवीन व अधिक अभियोग्यताधारकांना जे इथे संधी मिळेल. म्हणून विथ इंटरव्ह्यू या प्रकारातील मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करताना
सविस्तर सूचना देखील याबाबतच्या देण्यात येतील. तर सध्याच्या घडीला मित्रांनो हेच महत्त्वाचं आहे, की जर तुमची मुलाखतीशिवाय म्हणजेच विथ इंटरव्ह्यूमध्ये निवड झाली असेल आणि आता तुम्हाला जर अ, मुलाखतीसह म्हणजे विथ इंटरव्ह्यूमध्ये जर भाग घ्यायचा नसेल, तर तुम्हाला तशी पवित्र पोर्टलवर ऑप्शन देण्यात आलेला आहे. यसनुसार ते तुम्हाला जे आहे ते भाग घ्यायचा नसेल तर नो करायचं आहे आणि भाग घ्यायचा असेल तर येस करायचं आहे. तर ही महत्त्वाची विथ इंटरव्ह्यूची यादी संदर्भातले जी सूचना होती ती आपण इथे बघितली आहे. यानंतर आता उर्दू माध्यमांच्या उमेदवारांसाठी जे आहे त्यांनी जे पसंती क्रम लॉक करायचे त्या संदर्भातली ही सूचना आहे. यामध्ये आपण बघू शकता, की 25/2 आणि 25/6 हे दोन्ही याद्या जे आहे त्यांचं म्हणणं आहे, की सर्वसाधारण गुणवत्ता यादी इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामध्ये प्रथम निवड यादी आणि दुसरी जी आहे ते समांतरची आहे. तर त्यानंतर शासनाने जे 14/3/2024 रोजी जे जाहिरातीमधील सामाजिक प्रवर्गातील उमेदवार जर उपलब्ध ना झाल्यास ती पदे जे आहे अनारक्षित समजून खुल्या प्रवर्गातून भरण्याचे निर्देश जे दिलेले आहेत त्याला अनुसरून जे आहे इथे उमेदवारांना आता ओपन कॅटेगरीचे रूपांतरित केलेल्या जागांसाठी प्राधान्यक्रम घेणे आवश्यक आहे. कारण अ, हे नवीन त्यामध्ये जे आहे इथे रूपांतरित राउंड घेण्यात येणार आहे. त्यासाठी माजी सैनिक आणि जे इतर समांतर आरक्षण आहेत त्या संदर्भातले भूकंपग्रस्त असेल तर त्यामध्ये जे जी-ए-डीच्या वतीने परवानगी देण्यात आली होती, तर त्यानुसार त्यांच्या जागा तसेच राहणार आहे आणि समांतर आरक्षणातील रिक्त पदांबाबत जी-ए-डीने जे समांतर यादीमध्ये सर्व माध्यमांची जे पदे राखून ठेवलेली आहेत ते तशीच दाखवण्यात आलेली आहे आणि ती पदे वगळून उर्वरित पदे जे रूपांतरित फेरीतून भरण्याची कारवाई सध्याच्या घडीला करण्यात येत आहे. उर्दू माध्यमातील उमेदवारांसाठी ही राउंड असणार आहे आणि सध्याचे पदभरतीमध्ये उपलब्ध असलेले आरक्षण विषयनिहाय रिक्त पदांचा तपशील उमेदवारांना जे व्हेकन्सी टॅबमध्ये ते उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. तुम्हाला ते बघायचं आहे की तुमची तिथे व्हेकन्सी आहे किंवा नाही तरच तुम्हाला ते पसंती क्रम असतील, नाहीतर तुम्हाला ते पसंती क्रम दाखवणार नाहीत. तर उर्दू माध्यमाच्या उमेदवारांना जे इथे पसंती क्रम जे जनरेट करून लॉक करायचे तर ते काल 12 तारखेपासून सुरू झालेले आहेत. 15 तारखेपर्यंत ते जनरेट आणि लॉक करता येणार आहे. त्यानंतर या मुदतीमध्ये जर तुम्ही प्रेफरन्स लॉक करणार नाही तर तुमचं जे इथे उर्वरित रिक्त पदांसाठी ते विचारात घेतले जाणार नाही. त्यामुळे जे तुम्ही जे सूचना पवित्र पोर्टलवर 1/9/2023 आणि 5/2/2024 रोजी दिल्या होत्या त्याचं देखील अवलंबन करून प्राधान्यक्रम भरायचे आहे. उमेदवारांना जे आहे इथे त्यानंतर लॉक केल्यानंतर सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याची कारवाई शिक्षण आयुक्त साहेबांच्या वतीने करण्यात येणार आहे आणि जर तुम्हाला काही समस्या असेल तर तुम्ही ईमेलवर देखील तुमची समस्या पाठवू शकता. अशा प्रकारचा हा यामध्ये सूचना आहे. तर तुम्हाला स्क्रीनवर जे दिसत आहे ते उर्दू माध्यमांची जे राउंड असणार आहे कन्व्हर्जन राउंड, रूपांतरित राउंड त्याचा व्हेकन्सीचा चार्ट त्यांनी इथे दिलेला आहे. संस्थेचा कोड तुम्ही बघू शकता. तुम्हाला जे जागा आहे ते झेडपीची, नपाची, मनपाची जे काही असेल त्याचं नाव तुम्ही बघू शकता. त्यामध्ये तुम्हाला पुढे जे कन्व्हर्टेड झाली व्हेकन्सी आहे त्याचा चार्ट इथे त्यांनी दिलेला आहे आणि 1 ते 5 चे 6 ते 8 चे जे जागा त्या संस्थेमध्ये आहेत ते दाखवले आहेत. त्यानंतर तुम्हाला जे इथे त्याचं मीडियम उर्दू आहेत आणि त्यांचे किती जागा इथे भरणार आहेत त्याची देखील माहिती त्यांनी इथे टाकलेली आहे. तर सर्वात महत्त्वाचं यामध्ये आपण थोडक्यामध्ये बघूया, की इथे माजी सैनिकांचा जो हा पहिला कॉलम आहे त्यामध्ये आपण बघू शकता, की त्यांच्याकरिता 1, 1, 2, 10 असे जे काही त्यांचे जी-ए-डीने परवानगी दिलेली जागा आहे ते सोडून इतर सर्व जागा त्यांच्यासाठी इथे 10% ते राखीव आहेत ते दाखवण्यात आलेले आहेत. त्यानंतर ओपन ई-क्यू म्हणजेच मित्रांनो ओपन कॅटेगरीचे अर्थ क्विक म्हणजे भूकंपग्रस्तांचे जे जागा आहेत ते तसेच दाखवले आहे. कारण त्याची देखील जितकी परवानगी मिळाली होती ते समांतर राउंडमध्ये ते कन्व्हर्ट झालेले आहे. बाकीच्या जागा तसेच इथे आपल्याला दाखवत आहे. आता ओपन एन-ए म्हणजेच मित्रांनो हे ओपनचे सर्वसाधारणचे जागा आहेत. नॉट ॲप्लिकेबलचे जे जागा आहेत ते सर्वसाधारण ओपनचे प्युअरला मिळणार आहेत. एकूण जागांचा आकडा टोटल तुम्हाला इथे दिसत आहे ते टोटलचं आहे. त्यानंतर तुम्हाला जे नेक्स्ट टॅब आहे तिथे पी-एच टोटल दाखवत आहे म्हणजेच अपंग बांधवांच्या जे जागा असेल किंवा ऑर्फन्स इथे जे काही ऑर्फन्स आणि अपंग हे दोन्ही कॅटेगरीचे समांतर आरक्षणातील जे जागा आहेत ते तुम्हाला इथे कॉलममध्ये ते दाखवत आहे. तर अशा प्रकारचा हा चार्ट आहे आणि जवळपास 6 पेजेसमध्ये त्यांनी त्याची माहिती दर्शवलेली आहे. या जागांकरिता ते पसंती घेणार आहेत आणि त्यानंतर त्याची यादी ते लावणार आहेत. तर मित्रांनो ही महत्त्वाची अपडेट्स होती दोन्ही राउंड संदर्भात विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू संदर्भातली त्याची माहिती आज आपण इथे घेतलेली आहे.